घे त्याला इकडं त्याला बोलाव इकडं अरे तू बसले त्याला बोलाव इकडे आधी पाहिजे मी बाहेर घेतो बाहेर घेतो नित्य अरे काय सगळं मग काय झालं तरी चालेल आहे ते दोघं घेतलं बाजूला बॅन म्हणजे बॅन कोण आहे बॅन करायचं आता
बोल. हे सरकार अत्याचार करत आहे. जसं ज्या पद्धतीने आत्महत्या केलेली आहे, जे आरोपी आहेत त्यांच्यावर यांनी मनुष्यहानीचा गुन्हा दाखल केला पाहिजे सर्वप्रथम तर. आणि ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, विद्यार्थी ज्या प्रकारे बिकट परिस्थितीत अभ्यास करतात आणि नीटचे पेपर 2-2, 3-3, 4-4 वर्ष रिपीट करून देतात. आज त्या विद्यार्थ्यांची मागितलं पाहिजे. आणि अभिजित सरांच्या मागे उभे राहून आपण फक्त हे आजचं आंदोलन नाही तर आपण कायमस्वरूपी त्यांच्या मागे राहू, हा शब्द देऊ आणि सर्वांनी एकदा त्या शब्दासाठी त्यांना टाळ्या वाजवून त्यांना ते आपला सपोर्ट दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे, पत्रकारांना सहकार्य करा. पत्रकार आपल्यासाठी आहेत. देशातले पत्रकार एका बाजूला आणि पुण्यातले पत्रकार एका बाजूला आहेत. पुण्यातल्या पत्रकारांनी कायम विद्यार्थी आंदोलनाला, चळवळीला सहकार्य करायचं काम केलेलं आहे. या आधीची देखील एमपीसीची आंदोलनं तुम्ही बघा, रात्र 24 तास पत्रकार तिथे उभे होते आपल्यासाठी. काही घुसखोर जाणून बुजून पत्रकारांना त्रास देत आहेत की कुठेतरी आपल्या आंदोलनाचा मेसेज देशभरात पोहोचला आहे म्हणून. जे कोणी पत्रकाराला त्रास देईल त्यांच्या सूचना पोलिसांना द्या, त्यांना बाहेर हाकला. ते पत्रकार आपल्यामधलं झालेत, चळवळीमधलं झालेले आहेत. पत्रकारांना सहकार्य करा. अरे छात्र एकता, अरे छात्र एकता. धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान. अरे नरेंद्र मोदी उत्तर द्या, नरेंद्र मोदी उत्तर द्या. अरे छात्र एकता, छात्र एकता, अरे छात्र एकता. इन्कलाब, अरे इन्कलाब. पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने तरुण वर्ग शिक्षणाच्या प्रश्नावरती एकत्र येतो. ह्या भारताचं भविष्य आपल्या हातामध्ये आहे आणि आशादायी आहे, हे चित्र आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही ज्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये इथे जमला आहात मित्रांनो, मला सांगायला वाईट वाटतं की भारतामधल्या पहिल्या 100 विद्यापीठ, जगामधल्या पहिल्या 100 विद्यापीठामध्ये भारतामधलं एकही विद्यापीठ नाही. याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? पेपर लीक होतो, विद्यार्थी आत्महत्या करता, शिक्षण मंत्री साधा राजीनामा द्यायला तयार होत नाही. पालक आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतात, कुणी बोलायला तयार नाही. जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली माणसामध्ये भेदभाव करायचा, तरुण मुलांची माती भडकायची आणि शिक्षणाचा विचार वेगळा करायचा. सरकारी शाळा बंद करायच्या, अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा आणायच्या आणि गरिबांच्या शिक्षण बंद करायचं. हे आम्ही चालू देणार नाही. हा बाबासाहेबांचा देश आहे, हा छत्रपतींचा देश आहे. आज अनेक लोकांना असं वाटतं की शिक्षणावरती खर्च नाही झाला पाहिजे. आपली मागणी असली पाहिजे बजेटच्या 10% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. आपण सगळ्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरती जात पात धर्म सगळं पक्ष सोडून एकत्र आलं पाहिजे. शिक्षणाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा झाला पाहिजे, राजकीय अजेंड्यावर आले पाहिजे. आमदार खासदार शिक्षणावर बोललं पाहिजे. मंदिर मस्जिदवर समोर जाऊन हिंदू मुसलमान झगड्या नाही लावल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तरुण एकीचा जिंदाबाद. या ठिकाणी ऍडव्होकेट सरोदे सर या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर विश्वंभर चौधरी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मी यानंतरच्या वक्त्यांना विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. स्टेज रिकामा करा, स्टेज रिकामा करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. हॅलो 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 हॅलो. मला माझं सर्वांना विनंती आहे, स्टेजवर आपण कृपया जर खाली थांबलात तर आम्हाला मदत होईल.
आम्ही रिक्वेस्ट करतोय आम्ही कृपया रिक्वेस्ट करतोय स्टेजवरून प्लीज कृपया आम्हाला सहकार्य करा. प्लीज कृपया सहकार्य करा. दादा, सर्वांना परत एकदा विनंती, मीडियाच्या मित्रांना सहकार्य करायचंय, पोलीस प्रशासनाला आपल्याला सहकार्य करायचंय, त्यांचं फार सहकार्य आपल्याला लागलेलं आहे. या ठिकाणी विश्वंभर चौधरी सर, असीम सरोदे सर इथे यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजूया आपण. त्याचबरोबर एक मिनिट त्याचबरोबर आदरणीय नामदेव जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या लोकांचाही आपल्याला पाठिंबा मिळतोय. सर एक मिनिट मी सर्वांना विनंती करतो, आम्ही सर्वजण स्टेजच्या खाली जाणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो, माझ्या उजव्या बाजूचा पॅसेज कृपया रिकामा करा. कार्यक्रम पुढे चालू होणार नाही. मला विनंती आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सध्या आंदोलन सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या आंदोलनामध्ये विद्यार्थी सहभागी झालेत. काय तुमचं म्हणणं आहे? हिंदी में बोलूं? हाँ, तो ये जो नीट के पेपर लीक्स हो रहे हैं और फिर बहुत सारे पेपर लीक्स अंदर ये सब हो रहा है, सो वी डिमांड अ रेजिग्नेशन फ्रॉम धर्मेंद्र प्रधान सर, क्योंकि उनकी वजह से इतना प्रॉब्लम हो रहा है स्टूडेंट्स को. थैंक यू. काय प्रॉब्लेम? नाही, आंदोलन व्यवस्थित चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून विद्यार्थी इथे आलेले आहेत. हा सगळा जो काही असंतोष असेल तो असंतोष सरकारच्या विरोधातला आहे. सगळ्यांची एकच मागणी आहे की जो काही पेपर लीक झालेला आहे त्या लीक झाल्याप्रकरणी देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा द्यावा आणि इथून पुढे अशा प्रकारची कसल्याही प्रकारची घटना या देशामध्ये घडू नये अशी सर्वांची विनंती आहे. देशात अशी घटना घडू नये अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी होतीये. काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. हातात संविधान घेतल्या आंदोलनात सहभागी झाले. हा, मग काय, संविधान सर्वांना अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 18 सर्वांना समाज जगण्याचा, राहण्याचा, पिण्याचा सर्व अधिकार दिलेला आहे. काय मागणी काय? मागणी एकच आहे, धर्मेंद्र प्रधानचं रिझाईन. जब मन चाहे काम किया, जब मन चाहे ब्रेक लिया. बेसिक. आपण जर बघितलं तर तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाले. हो, सहभागी झालो. आम्ही आयोजक पण आहोत. आमची एक मागणी आहे की हे सरकार अकाउंटेबल नाही आहे. रेल्वे ॲक्सिडेंट झाला, सरकार अकाउंटेबल नाही. 2024ला पेपर लीक झाला, सरकार अकाउंटेबल नाही. 2026ला पेपर लीक झाला तरी पण अकाउंटेबल नाही आहे. तर आमची एक मागणी आहे की सरकार अकाउंटेबल असलं पाहिजे. आम्ही इंडियन जनजी आहोत, आम्ही नेपाळी जनजी नाही आहोत. आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि संविधानाच्या मार्गाने शांततेपूर्ण आम्ही आंदोलन करत आहोत. आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. की राजीनामा? हाँ, धर्मेंद्र प्रधान मस्ट बी रिजाइन because we are educated youth, then we want धर्मेंद्र प्रधान must be resign. That's it. If की आपण जर पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही हे मास्क घेऊन हा मागणी हे धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन पाहिजे आम्हाला. जे सुसाईड केलं त्या मुलीने, काय स्नेहा काय नाव होतं त्याचं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? धर्मेंद्र प्रधान घेणार आहे का? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झालेत. काही विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी झालेत. वेगळे वेगळे पोस्टर जे आहेत ते सरकारच्या विरोधात पाहायला मिळतात. सहभागी झाले आंदोलनात. काय मागणी काय तुमची? की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. पुण्यातूनच आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर असे जे पण करप्शन करतायत त्या प्रत्येकाने राजीनामा द्यावा आणि त्यांना आपल्याला मदत फक्त आपले अजित सरच करणार आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच करणार आहे. राजीनामा झाला पाहिजे. हो, डेफिनेटली झालं पाहिजे. मागण्या क्लिअर आहेत तर मग त्या फुलफिल करा. की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात. वेगळे वेगळे बॅनर